नमस्कार मित्रांनो, ASSMS पॉडकास्ट विद्यार्थी डायरीज कट्ट्यांवरच्या गप्पांमध्ये मी अपेक्षा भोसले आणि मी विशाखा शहाकार आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तर आज आपण पॉडकास्ट मध्ये डिस्कस करणार आहोत हिस्ट्री. आता इतिहास म्हटलं तर शाळेतला तो बोरिंग विषय वाटतो किंवा कित्येक जणांना रटाळही वाटतो. पण आज आपण त्याच विषयावर छानशा गप्पा मारणार आहोत, कारण की तेच तर आपलं मूळ असतं. तर मग आजच्या चर्चेचा विषय आहे इतिहास. आणि आज आपल्या समोर आहेत श्री श्रीनिवास हिंगे सर, एक अशी व्यक्ती ज्यांनी IT मध्ये यशस्वी कारकीर्द घडवली आणि इतिहासाशी कधीच नातं तुटू दिलं नाही. चला तर मग सरांची गप्पा मारूया आणि जाणून घेऊयात इतिहासाचं खरं रूप. सर, सुरुवातीला थोडासा खाजगी प्रश्न की इंजिनिअरिंग केली आहे, MBA झालंय आणि 10 वर्ष कार्यरत पण आहात कॉर्पोरेट मध्ये, पण तरी सुद्धा इतिहासाशी जे तुमचं नातं आहे ते तसंच घट्ट टिकवून ठेवलं, किंवा काय इन्स्पिरेशन होती की तुम्ही इतिहासाला मागे नाही सर? ओके, टू स्टार्ट विथ आधी थँक्यू मला बोलवलं तिथे तुम्ही गप्पा मारायला. तर तुझा प्रश्न, मला इंटरेस्ट कसा आला इतिहासात, तर तसं सांगायचं तर मला लहानपणापासून इंटरेस्ट होता. माझा शाळेत सुद्धा इतिहासात चांगले मार्क होते मला, आणि सो तो इतिहास मला आवडत होता. पण नंतर आपण करिअरच्या मागे, अनफॉर्च्युनेटली इतिहासात आपण करिअर नाही होत तेवढं, एस्पेशली लुक्रेटिव्ह करिअर्स. मग इंजिनिअरिंग केलं, MBA केलं, आणि नंतर मी 2014ला, इफ आय एम नॉट रॉंग, लोकमान्य नावाचा एक चित्रपट पाहिला. मराठी चित्रपट होता आणि ओम राऊत दिग्दर्शक आहे, सुबोध भावेनी काम केलंय. त्यात लोकमान्यांकडनं असा मेसेज गेला की तुमच्याकडे जे आहे त्याच्यातनं तुम्ही तुमच्या आपल्या देशासाठी आपण काय करू शकतो. हे मला एक ट्रिगर झालं की तुमच्याकडे जे काय आहे, तुम्ही काही वेगळं काही शिकून करायची गरज नाही, पण जे काय तुमच्यात आवड आहे किंवा आणि देशाला गरज आहे ते तुम्ही कसं करू शकता. मग तेव्हा MBA मध्ये होतो आणि थोडं ब्रेनस्टॉर्मिंग सुरू केलं, आणि असं करता करता म्हटलं आपल्याला इतिहास आवडतो. मग त्याच्यातला रिसर्च सुरू केला, आणि तसं करता करता हे पुस्तक आलं. वेगळ्या वेगळ्या गोष्टी कळल्या, काही शॉकिंग फॅक्ट्स कळले. असं करत करत तो इतिहास मध्ये इंटरेस्ट तयार झाला, अजून वाढला. आणि एस्पेशली इतिहास मी बियॉन्ड इयर्स म्हणतो ना, सन असतं, सन 1800 एवढं एवढं, तर त्याच्या पलीकडे जाऊन तो मी समजायचा प्रयत्न केला. तर सर, इतिहासावर आधारित पुस्तकं आणि ब्लॉग्स तर आहेतच, पण इंडियन्स मस्ट नो आणि वेकअप इंडिया ही पुस्तकं लिहिण्यामागची तुमची नेमकी कल्पना काय होती? ओके, सो हे दोन पुस्तकं थोडी वेगळी आहेत. तर पहिलं पुस्तक आहे इंडियन्स मस्ट नो, जे आहे ते प्युअर हिस्ट्री आहे, इतिहास आहे. वेकअप इंडियावर थोडा मी नंतर येतो. तर इंडियन्स मस्ट नोचं असं होतं की, परत आपण थोडा आपल्या मागच्या प्रश्नाकडे जाऊया की 2018-19ची गोष्ट असेल तेव्हा हे पुस्तक मी लिहायला सुरुवात केली. पण तेव्हा त्याचा बॅकड्रॉप असा होता की मी दिल्लीला वगैरे गेलो होतो, फिरलो वगैरे. आणि तुम्ही जर दिल्लीला कोणी गेलाही असाल तर त्याच्यातनं एक अंदाज येईल की दिल्लीचे सगळे रोडची नावं शहाजहान रोड, अकबर रोड, बाबर रोड अशा टाईपची आहेत. आता थोड्या गोष्टी बदलल्यात, पण आय एम स्पीकिंग ऑफ 2018 और 17. तर मला ते थोडं हे झालं की आपल्या इतिहासामध्ये हे हिरोज नाही आहेत, देन वाय वी आर नेमिंग देम, टू नेमिंग आर रोड्स बिहाइंड देम. तर थोडा अजून अभ्यास सुरू केला, आणि इतके शॉकिंग हे होते की आपले किती ग्रेट ग्रेट योद्धे होऊन गेलेत, आणि त्यांची नावं दिल्लीच्या रोड्सवर कुठलेही रोड्स नसले पाहिजे होते, आणि ही जे नावं मी आता घेतली त्यांचं देशाच्या प्रगतीसाठी काहीच कॉन्ट्रीब्युशन नाहीये. सो असं करत करत ती रिसर्च करत गेलं. नंतर मी तेव्हा इन्फोसिस मध्ये होतो, तर टीम बरोबर बसायचो वगैरे, तेव्हा कळायचं की एव्हरीवन इज इग्नोरंट अबाउट ऑल दिस आणि नो वन इज थिंकिंग अबाउट इट. आणि कोणालाच माहित नाही की ओके, फॉर एक्झाम्पल लचित बोरफुकन नावाचा एक राजा होऊन किंवा सरदार होऊन गेलाय, त्यांनी आपल्यासाठी काही केलंय, कोणालाच काही माहित नाही. पण शहाजहान, अकबर, बाबर, ऋतिक रोशननी सुद्धा अकबरवर पिक्चर केले, त्याच्या पिक्चर थ्रू आपल्याला मुघले आझम माहितीये, सगळं माहितीये, पण खरे आपले हिरोजच माहित नाहीत. आणि एक माइंडमध्ये ते लोकमान्य पिक्चर होताच की आपण काय करू शकतो. तर आपल्याला काय येत आहे, आपल्याकडे वीकेंड आहे, ओके, 5 दिवस वर्किंग आहे, वीकेंड आहे, वीकेंडला मी एक तर मूवीज बघू शकतो, तेव्हा नेटफ्लिक्स वगैरे तेवढं यायचं होतं, पण मूवीज बघू शकतो थिएटरमध्ये जाऊन, किंवा फ्रेंड्स बरोबर एन्जॉय करू शकतो. पण त्यापेक्षा आय थॉट ऑफ डुईंग समथिंग एल्स फॉर द कंट्री. म्हटलं मी काय करू शकतो, थोडं आपल्याला इंग्लिश येतं, थोडं रिसर्च करायला आता इंटरनेटमुळे किंवा याच्यामुळे आपल्याला लायब्ररीजमध्ये जाऊन, मोठ्या मोठ्या लायब्ररीजमध्ये जाऊन फार रिसर्च करायची गरज पडत नाही, यू कॅन गेट इट ऑनलाईन. सो तसं मी रिसर्च सुरू केला, आणि हे पुस्तक असं आलं पहिलं की ज्या ज्या स्टोरीजनी मी खूप इन्स्पायर झालो किंवा मला खूप हॅपी केलं किंवा शॉक केलं सरप्राइझिंगली, ते लिहिलं.
प्लस ह्याच्यात तुम्ही जर पाहिलं तर ह्याच्यात नेगेटिव्ह स्टोरी काही नाहीये. म्हणजे आपण पानिपतचं लढाई हरलो बाबा ह्याबद्दल काही नाहीये, पण जिथे जिथे आपण जिंकलोय, जे वाचल्यावर आपल्याला आपल्या देशावरचं प्रेम वाढेल ह्या गोष्टी मी मेन्शन केल्या. तर ते एक झालं. आणि नुसतं युद्ध युद्ध पण बोर झालं असतं. तेव्हा एक पुस्तकही आलं होतं सॅफ्रॉन सॉर्ड्स नावाचं, त्यात नुसते युद्ध आहेत, 52 युद्ध आणि सगळे जिंकलेले आहेत. म्हटलं आपण तसा फोकस न ठेवता युद्धही ठेवू, आपले ग्रेट जे आपले सेंट्स होऊन गेले, प्लस वुमेन एम्पॉवरमेंट, जे फार तो शब्द आहे वुमेन एम्पॉवरमेंट. तर वुमेन एम्पॉवरमेंट की माँ हम लोग है असं मला प्रूव्ह करायचं होतं. त्यामुळे 3 स्टोरीज तर मी त्याच्यावर लिहिल्या की अहिल्याबाई असो, येसुबाई आता सगळ्यांनाच माहिती आहेत, पण अशा अनेक अनेक स्टोरीज आहेत त्याच्यामध्ये. अहिल्याबाईंचं सांगितलं, राणी केलाडी चिन्नम्मा म्हणून आहेत, अनेक आहेत ज्यांच्यामुळे आज आपण आपला हा धर्म टिकून आहे, सिव्हिलायझेशन टिकून आहे, असे काही स्टोरीज आहेत. तर हे झालं पहिल्या पुस्तकाचं. इव्हन ह्याच्यात मी आपलं नालंदा विश्वविद्यालय रिसेंटली परत आपण बिल्ड केलं, पण जुनं जे होतं त्याच्याबद्दल लिहिलंय. आणि दुसरा विषय हा वेकअप इंडिया. वेकअप इंडिया हे थोडं कोरोना काळातलं आहे. कोरोनामध्ये झाल्यानंतर जो आपले सुट्ट्या नाही म्हणणार ना, वर्क फ्रॉम होम वगैरे सुरू झालं, सगळं जग बदललं. त्या तुम्हाला आठवत असेल, आय डोंट नो इफ यू रिमेंबर, किंवा अजूनही आहे का ते चालू, बट आपल्या प्रधानमंत्रीने 80 करोड पीपलसाठी, आपली तेव्हा लोकसंख्या मे बी 130 करोड असेल, त्यातल्या 80 करोड लोकांसाठी फ्री राशन ठेवलं. सो जस्ट इमॅजिन की आपल्या देशात अजूनही किती गरीब लोक आहेत, किती निडी आहेत. सो आपलंही काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, नुसतंच आपण पैसे कमवायचे, आपण बँकेत ठेवायचे, रिसॉर्ट्सवर जायचं, मज्जा करायची, आपली काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर म्हटलं आपल्याला जर हे समजलंय, आपल्याकडनं काय आपण सांगू शकतो, त्याच्यामुळे हे एक. आणि तोपर्यंत इंस्टाग्राम जरा रुळलं होतं, रील्स वगैरे सुरू झाले होते, तर लोकांची स्पॅन खूप कमी आहे, अटेन्शन स्पॅन. तर हे छोटं पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये 5च चॅप्टर्स आहेत की तुम्ही हिंदू म्हणजे तुम्ही कोण आहात, स्पिरिच्युअलिटी जी आपल्या देशाचा आत्मा आपण म्हणतो ते काय आहे, नंतर भारत म्हणजे काय बाबा. काही जण म्हणतात युनियन ऑफ स्टेट्स आहे, काही जण म्हणतात सिव्हिलायझेशनल स्टेट आहे, काही आहेत इग्नोरंट लोक जे म्हणतात 1947लाच भारताचा जन्म झालाय. तर हे सगळे जे मिथ्स आहेत आपल्या देशाबद्दल, ते मी अभ्यास करून काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर एक चॅप्टर लिहिलाय. आणि एक शेवटी हे सगळं तर कळलं, आपला भारत ग्रेट आहे, आपण आपलं सिव्हिलायझेशन ग्रेट आहे, सगळं ग्रेट आहे, पण आता मी काय करू शकतो. फक्त टाळ्या नाही वाजवायच्यात ना, आपल्याला बघायचं आपण काय करू शकतो. मग ते आपण काय करू शकतो, समजा त्यांच्याकडे पैसे आहेत तर ते डोनेट करू शकतात. आता युथ आहात तुम्ही, तर तुमच्याकडे एनर्जी आहे, पॉवर आहे, तर एक ग्रुप मिळून तुम्ही काही करू शकता. एक फॉर एक्झाम्पल, अगदी माझ्या आता डोक्यात आलं, आता नदी आपल्या बघा कशा आहेत, कशाला गव्हर्नमेंटची वाट बघायची, एखाद्या विकेंडला आपण नदी साफ करण्याचं आंदोलन घेऊ शकतो. अशा अनेक गोष्टी करू शकतो, करायला खूप स्कोप आहे. आणि त्यात इव्हन लिस्ट पण केलेली आहेत मी, की आपण काय काय करू शकतो कुठल्या ह्याच्यात. तर असं करत ते 2 पुस्तकं आले. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. हो. आणि सर, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की जे पहिलं जे पुस्तक होतं तुमचं इंडियन मस्ट नो, त्यामध्ये तुम्ही भरपूर गोष्टी घेतल्या इतिहासाच्या की ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आला. तर पण जेव्हा आपण इतिहासाचा रिसर्च करतो तेव्हा आपल्याला एका सोर्सेसवर रिलाय नाही राहता येत, आपल्याला बरोबर. खूप वाचावं लागतं किंवा खूप रेफरन्सेस कलेक्ट करावे लागतात. तर मग ते रेफरन्सेस कलेक्ट करणं तुमच्यासाठी कसं होतं, म्हणजे ती जर्नी कशी होती की हे रेफरन्सेस कुठून आले, किंवा आता इतिहासात सुद्धा पत्र त्यावेळेस एक हो. खूप मोठा पुरावा होता. बरोबर. तर काही पत्री खरी होती, काही पत्र खोटी होती. तर मग तो रेफरन्सेसचा साचा तुम्ही कसा हे केला? एक तर असं आहे की अनेक लायब्ररीज आपल्याला ऑनलाईन आता मिळतात, तर त्याच्यातनं रेफरन्सेस मिळाले. प्लस ह्या विषयांवर ज्या स्कॉलर्सनी लिहून ठेवलेलं आहे. इव्हन एक एक्झाम्पल द्यायचं तर संजीव सन्याल म्हणून एक हिस्टोरियन आहे. खरे ते हिस्टोरियन नाही आहेत, ते आहेत इकॉनॉमिस्ट आहेत. आत्ता ते काही दिवसांपूर्वी निर्मला सीतारामन, म्हणजे आपल्या ज्या फिनान्स मिनिस्टर आहेत त्यांच्या टीममध्ये होते. आता ते PMO मध्ये आलेत, मोदीजींच्या टीममध्ये आलेत. पण ते ऍक्च्युली इकॉनॉमिस्ट आहेत, आणि त्यांनी सुद्धा हॉबी म्हणून हिस्ट्री सुरू केलं. आणि त्यांनी या लेवलचा रिसर्च केला की त्यांची पुस्तकं मला हेल्प झाली. इव्हन विक्रम संपत नाव ऐकलं असेल, त्यांच्या पुस्तकं रिफर केली गेली. अजून अमिश ती 1-2 पुस्तकं आहेत, इमॉर्टल इंडिया नावाचं वगैरे, ते रिफर केलं. अशी अनेक पुस्तकं एस्पेशली केली, पण ती ऑनलाईन स्वरूपात. आणि तुम्हाला मिळतात, म्हणजे इफ यू म्हणतात ना, शोधला तर देव सापडतो, हे तर रेफरन्सेस होते, ते मला सापडले. आणि तशा ह्यानी, आणि ती जर्नी म्हटलं ते खूप, मी म्हटलं ना, ती आपण एखादा नेटफ्लिक्सची सिरीज बघतो ना, आणि नेक्स्ट एपिसोडला का जातो,
कारण पहिल्या एपिसोडच्या लास्टला खूप काही शॉकिंग रेव्हेलेशन झालेलं असतं की अरे इट कंपेल्स यू टू गो टू द नेक्स्ट एपिसोड, असं त्यांचं डिरेक्शन असतं. पण तसं मला स्टोरीचं झालं की अरे हे असं घडलंय, अरे हे एवढं भारी घडलंय, हे आपल्या देशात घडलंय, अशा गोष्टी होत गेल्या आणि त्याच्यानी ते पुढे 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 ते खूप एक्साइटिंग जर्नी होती. सर जनरली लोकांना म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की जेव्हा तुम्हाला रिअलाइज झालं की लोकांना अवेअरनेस नाहीये किंवा इंटरेस्टही नाहीये की काही बदललं गेलं पाहिजे किंवा इतिहास कळला पाहिजे, तर आपलं जे काही भूतकाळ आहे आणि जो आपला वर्तमान आहे ह्याला वेगळं समजलं जातं. मग यावर तुमचं काय म्हणणं? ओके सर, आता आपण जर विचार केला की आता आपली जी परिस्थिती आहे, इकॉनॉमिकल असो, कल्चरल असो, सोशल असो, काही ही काल सुरू झालेली किंवा आज सुरू झालेली नाहीये. सो ऑब्व्हियसली त्याला इतिहास असतो. सो हे सगळं एक कनेक्शन असतं की काही जणांनी आपल्या अँसेस्टर्सनी काही चांगलं केलेलं असतं, काही वाईट केलेलं असतं, तर त्याचे काय म्हणतात परिणाम आपल्यावर असतात. आज आपण जे कपडे घातलेत इथपासून कपडे असो, फूड असो, ज्या एरियात राहतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला देश किती जॉग्राफिकली मोठा होता, तो आता केवढासा राहिलाय. ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या ना कुठल्या गुड और बॅड डिसिजन्समुळे झालेल्या असतात. त्यामुळे ह्या दोन्हीचं कनेक्शन खूप आहे आणि लोक तेच विसरतात की आज मुझे क्या करना है, वो हो गया ना अभी, असं. तर तसं नसतं ते. सो आज तुमची इव्हन देश आणि सोशल खूप मोठ्या गोष्टी, आपल्या फॅमिलीचं सुद्धा जरा आपल्या आजोबांनी जर मेहनत घेतली असेल आणि पैसे कमवत असेल तर आज आपण बसून खाऊ शकतो ना, म्हणजे असं असतं. त्याच्यामुळे एव्हरीथिंग इज रिलेटेड आणि मला तेच वाटतं की आपण वेगळं म्हणून बघण्यात अर्थ नसतो. इतिहास आणि वर्तमान हा गोज हँड इन हँड. सर मॅकॉलीचं मिनिट ऑफ एज्युकेशन जे तुमच्या बुकमध्ये पण रेफर्ड होतं, तर तुम्ही त्याबद्दल थोडं सांगाल का? ओके, तर थोडं आपण बॅकग्राऊंड बघूया की हे अराउंड आहे 19th सेंचुरीच्या, तुम्ही काय बोलवता? नाही 1835. हा 1835, 19th सेंचुरीच्या स्टार्टिंगचं. तर त्यावेळेला ऑलमोस्ट ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य सुरू केलं होतं. म्हणजे आधी मराठा हरले, नंतर सीख हरले आणि आय थिंक 1880 पर्यंत आता त्यांच्याकडे जायला लागलं होतं. पण विद्रोह मध्ये मध्ये चालू होते आणि त्यांना हवं तसं त्यांना आपण स्लेव्स त्यांचे होतोय हे करता येत नव्हतं. मग हे मॅकॉलेला एक जबाबदारी दिली गेली की काय करता येईल बाबा, ह्या लोकांना आपण कसं एम्पॉवर नाही सॉरी स्लेव्ह करू असं. तर त्यांनी बराच अभ्यास केला आणि त्यांनी हे बघितलं की आपल्याकडे जी गुरुकुल सिस्टीम होती तेव्हा, तर ती तुम्ही तेव्हाचे रेकॉर्ड्स असे आहेत की इव्हन टिल 1852 पर्यंत वगैरे आपल्याकडे 7.5 लाख गुरुकुल देशभर होते आणि लिटरसी रेट आपल्या देशाचा जो आजही नाहीये, जो साऊथ सदर्न पार्ट ऑफ इंडियामध्ये 100% होता. आणि आफ्टर सो मच इन्व्हेजन फ्रॉम मुघल्स अँड एव्हरीथिंग सांगतोय, आणि नॉर्मल 97% होतं. सो आपला देश एवढा लिटरेट होता. अशा गोष्टी होत्या आणि फर्स्ट मग त्यांनी तिथून सुरू केलं की ह्यांचे जे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत ते खोदायला लागला की, आणि मग पाहिलं की थोडंफार तोपर्यंत आपल्याकडे जो वर्ण सिस्टीम आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ह्याच्यामध्ये थोडा इश्यू सुरू झाला होता. तो त्यांनी अजून खराब केला की कास्ट सिस्टीम्स लावले, त्याच्यामध्ये दाखवलं की हा तुम्हाला तुमच्या डिफरन्सेस आहेत, असे करत करत जे जे आपल्या डिफरन्सेस असू शकतील असं त्याला वाटले ते त्यांनी एक्सप्लोर केले. हे सगळं का केलं तर त्यांना काय म्हणतात त्याला ब्राऊन इंग्रज तयार करायचे होते की जे डोक्यानी वगैरे सगळे हुशार असतील पण त्यांचे विचार त्यांच्यासारखे असतील, इंग्लिश विचारांचे असतील. आजही आपण पाहिलं ते त्याला आता 150 वर्ष झाले, आजही पाहिलं आपण तर आपल्याला अमेरिकेची ओढ आहे, आपल्याला तिथून आलेल्या गोष्टी कौतुकास्पद वाटतात, आपण आपल्या गोष्टींना कुठेतरी डिमीन करतो. हे काही प्रूव्हन फॅक्ट्स नाही आहेत की त्यांच्या गोष्टी बेटर आहेत. अजूनही आपल्याला एखादा रिसर्च आपल्याकडे झाला असेल तर त्याचं समजा कुठेतरी म्हटलं की अरे हा रिसर्च जर्मनीत झालाय, की आपल्याला तो खरा वाटायला लागतो इन्स्टेड ऑफ अस. अशा गोष्टी त्यांनी बघितल्या की ह्यांची सायकिक कसं बदलेल, की आपण ह्यांच्यापेक्षा सुपिरियर आहोत, ब्रिटिश किंवा व्हाईट स्किन ही सुपिरियर आहे, हे कसं करता येईल हे त्यांनी बघितलं आणि त्यानुसार त्यांनी सिस्टमॅटिकली गोष्टी चेंज करत गेले. एज्युकेशन पॉलिसी अशी आणली की त्याच्यामध्ये दाखवता येईल की हे तुम्ही नेटिव्ह आहात, तुम्हाला काही कळत नाही, आम्ही तुम्हाला सिव्हिलाइज करायला आलो. अँड द मोस्ट अनफॉर्च्युनेट गोष्ट की आजही एनसीईआरटीच्या पुस्तकात एक चॅप्टर आहे त्याचं नाव सिव्हिलायझिंग द नेटिव्ह असं आहे. सो स्टील आर वी फिलिंग की ह्यांनी आपल्याला सिव्हिलाइज केलं. ज्या लोकांना, जस्ट टू गिव्ह यू एन एक्झाम्पल, आता तो विषय तुम्ही काढला म्हणून,
ज्या लोकांना 1937 पर्यंत माहित नव्हतं की आपण विमेनना वोटिंग राईट्स द्यायला पाहिजेत. म्हणजे हे ह्यांची लेवल ही होती, ते आपल्याला सिव्हिलाइज करायला निघाले होते. जे आपल्याकडे विचारही नाही, आपण कधीच विचार केला नाही. आपल्या देवांमध्ये लेडीज देवता आहेत, गॉडेसेस आहेत. सो वी आर सो मच इन इक्वॅलिटी. पण त्यांनी असे ते होते आणि असं करता करता आपण आज बघतोय की त्यांनी आपली एक तर माइंड ओव्हरकम केलं, डिवाइड अँड रूल आणलं, जिथे जिथे स्कोप आहे तो वाढवण्याचा प्रयत्न केला दोन गटांमध्ये. आजही द्रविड वेगळे, आर्यन्स वेगळे ही एक टॉपिक आहे जो त्यांनीच सुरू केलेला आहे. अशा अनेक तुम्हाला इवन एक एक्झाम्पल सांगतो, थोडा हे लेटर आहे पण तरी, की आपण सरदारजीवर जोक्स मारतो बघा, ते जोक्सचं पण त्यांनीच सुरू केलेलं आहे. कारण देवर द फायटिंग कॉम्ब, आपल्या देशाचं किंवा ह्या सिव्हिलायझेशनला प्रोटेक्ट करणारं सरदारजी कॉम्ब होता. पण त्यांनी काय केलं तर असं दाखवलं की दे आर लाईक अ फनी कॅरेक्टर्स. असं करत करत त्या गोष्टी घडत गेल्या सिस्टमॅटिकली. बट ह्याचा सर्वाची सुरुवात मॅकॅलॉय झाल्या. मी तेच एका म्हणजे लेक्चर्समध्ये वर पण सांगतो की आपण आपले विलन्स जे आहेत ते आपण ठरले पाहिजे. आपण हिटलरला विलन म्हणतो, तो काही चांगला होता असं नाही, पण तो ठीक आहे, त्याचं देशाला आपल्या काय नुकसान झालंय. आपण आपल्या विलन्स, आपल्या देशाचं नुकसान कोणी केलं त्यांना आपण म्हणजे ऍटलिस्ट वी शुड नो. आता काही करू शकत नाही, पण मॅकॅलॉय सारखे, विन्स्टन चर्चिल सारखे, जर हिटलरनी 6 मिलियन लोक मारले युद्धात, तर विन्स्टन चर्चिलनी बंगालमध्ये का त्या एरियामध्ये 4 मिलियन युद्धात नाही तर नुसतं त्यानं उपासमार करून मारलेले. हे आपले बांधव आहेत. जर्मनीत किंवा ज्यूज मध्ये ठीक आहे, वी फील की वी आर फॅमिली, वर्ल्ड इज फॅमिली, बट स्टील दीज आर आवर रिअल किन्स. सो हा परिणाम असा तो ब्रिटिशांचा झाला, आपल्या सायकिकवर झाला. आजही आत्ताची जनरेशन सगळेच अमेरिकेला जायला धावतात. इट्स नॉट जस्ट ओनली फॉर मनी ऑर ॲज मनी, आपल्याकडेही भरपूर श्रीमंत लोक आहेत, पण द इश्यू इज की त्याचं आकर्षण आहे, त्या वेस्टचं आकर्षण आहे. ही जी सायकिक बदल जो आपल्यात झाला तो हे मॅकॅलॉय पासून सुरू झाला. सर, माझा पुढचा क्वेश्चन असाच होता की आर्यन इन्व्हेजन थिअरी जी आहे, की आर्य हे मुळात भारतातलेच नव्हते आणि द्रविड इथले होते, आणि मग आता जेव्हा संशोधन होत आहे तेव्हा वेगळ्याच गोष्टी बाहेर येतात, तर मग त्यावर तुम्ही काय म्हणता? हे तेच आहे की इंग्रजांनीच ह्या गोष्टी सुरू केल्या आहेत दाखवायला, की तुम्ही आता आपल्याकडे तुम्ही पाहिलात तर काश्मीरचा व्यक्तीचा स्किन कलर आणि तामिळनाडूला डिफरन्स आहे. आणि ते खूप ऑब्वियस आहे की आपण तामिळनाडू किंवा महाराष्ट्रापर्यंत इक्वेटरच्या जवळ आहोत, सो ऑब्विसली तो कलर तसा असणार. जसं वरती वरती होतो कलर बदलतो, हे काहीही त्याचा संबंध नाही. पण त्या लोकांनी असं दाखवलं की महाराष्ट्रापर्यंत किंवा त्याकडची लोक आहेत ते सगळे आर्यन्स आहेत, ते बाहेरून आले आणि देशभर द्रविड होते, त्यांना ढकलत ढकलत त्यांनी खाली आणलं. सो असा एक पहिली थेरी आणली जी एकदम फॉल्स आहे, कारण त्याचे एकही पुरावा सापडला नाही. नंतर ते म्हणजे खोटं बोलायचं असेल तर आपण कसंही खोटं बोलू शकतो ना. तर आधी आर्यन इन्व्हेजन थेरी होती, ती खोटी कळली. आता नंतर काढली आर्यन मायग्रेशन थेरी, की नाही नाही युद्ध वगैरे काही झाले नाहीत, जस्ट तिथून आले, म्हणजे सेंट्रल एशियातनं वगैरे ते सगळे आले आणि ह्यानं ढकललं. म्हणजे आपले जे वेद वगैरे आहेत हे सगळं आर्यननी लिहिलेत, इंडियानी नाही लिहिलेत, असं दाखवण्यासाठी. किंवा जे काही आपली हिस्ट्री आहे, व्हेरी म्हणजे काय म्हणतात त्याला, जुनी हिस्ट्री आहे, ती सगळी आर्यन्सची आहे, आपला त्याच्याशी काही संबंध नाही, तुमचा म्हणजे, असं ब्रिटिशांना हे करायचं होतं. ती खोटी निघाली. पण उलट आता एक नवीन थेरी येते जी आता प्रूव्ह होण्याच्या ह्याच्यात आहे, की आउटसाइड इंडिया थेरी. म्हणजे ऍक्च्युली आपण आणि तुम्ही विचार केला तर वी वर द रिचेस्ट. सो आपल्याला कुठेतरी कुठून तरी बाहेर आलो, म्हणजे बाहेरून आपण आलेलो नाही, आपणच रिच होतो. तर आपण जेव्हा रिच असतो तेव्हा आपण ट्रेड करायला जातो, तर आपल्याकडनं आपण बाहेर गेलेलो होतो. सो तिकडे लोक राहिले, तिकडे म्हणजे लग्न होऊन वगैरे नंतर जनरेशन्स आले, असे झालेले, नॉट द रिव्हर्स की बाहेरून आपल्याकडे आले. तर हे सगळे ब्रिटिशांचंच, आणि नंतर सुद्धा आपल्यात फाईट ठेवण्यासाठी कंटिन्यू राहील. तर आपण सरांसोबत मस्त गप्पा मारल्यात आणि पहिला एपिसोड कधी संपला कळलंच नाही. तर मग आपल्या